खबर वही जो हकीकत के करीब हो, सूचना वही जो आपके लिए जरूरी हो। VSM प्राइम, निष्पक्ष, निर्भीक और सटीक पत्रकारिता का प्रतीक। देख रहे हैं VSM प्राइम न्यूज और मैं हूं आपका होस्ट। पेश है खामगांव से हमारे संवाददाता मोहम्मद फारूक की एक विशेष रिपोर्ट। अगर हम सब ने ठान लिया तो कांग्रेस का झंडा नगर पालिका पर जरूर लहराएगा। आज दिनांक 10 नवंबर 2025 को खामगांव के होटल तुलजाई में कांग्रेस पार्टी की ओर से एक अहम जायजा बैठक का आयोजन किया गया। इस बैठक में पार्टी की स्थानीय और क्षेत्रीय नेतृत्व ने आगामी नगर पालिका चुनाव को लेकर रणनीति तय की। इस मौके पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल, जिला अध्यक्ष राहुल बोंद्रे, ज्ञानेश्वर पाटिल, रामविलास बुरुंगले, प्रकाश ताइडे और मोहतेशम रजा समेत कई गणमान्य नेता मंचासीन थे। बैठक की शुरुआत राष्ट्रपिता महात्मा गांधी की तस्वीर पर पुष्पमाला अर्पित कर की गई। इसके बाद अतिथियों का पुष्पगुच्छ और बुके देकर सत्कार किया गया। हर्षवर्धन सपकाल ने अपने संबोधन में कहा, नेता के आगे झुकना कांग्रेस की विचारधारा नहीं है। अगर आप सब तन मन धन से जुट जाएं, तो नगर पालिका में कांग्रेस का झंडा जरूर लहराएगा। उन्होंने आगे कहा कि अगर कार्यकर्ताओं ने आज ये ठान लिया कि खामगांव नगर पालिका में कांग्रेस की सरकार लानी है, तो कोई ताकत हमें जीतने से रोक नहीं सकती। बैठक में मौजूद कार्यकर्ताओं के जोश और चेहरे के आत्मविश्वास को देखकर यह साफ झलक रहा था कि कांग्रेस इस बार नगर पालिका चुनाव में पूरी मजबूती से उतरने जा रही है। कार्यक्रम के अंत में राष्ट्रगीत के साथ बैठक का समापन किया गया। इस अवसर पर खामगांव शहर और तहसील के कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक मौजूद थे। तो ये थी खामगांव से मोहम्मद फारूक की विशेष रिपोर्ट, जहां कांग्रेस ने नगर पालिका में जीत का बिगुल फूंक दिया है। बने रहिए VSM प्राइम न्यूज के साथ। हर खबर सबसे पहले, सबसे सटीक। जे उदाहरण आहे हे याकरता की आता आपल्यावरही स्वातंत्र्य झाल्याची जी अहसास आहे हा तुमच्या चेहऱ्यावर झळकला पाहिजे। तिकीट मागताना तर जोरमधून झळकला पाहिजे, निवडणूक लढताना झळकला पाहिजे। आणि आमचं जे जिंदाबाद भिंदाबाद म्हणाल तुम्हाला की आले आले तुमचं घडवून मानेल नाही। आता विरोधाचा जरी सगळा भाग जरी असला तरी काँग्रेस पक्षामध्ये समतेला सर्वात जास्त महत्व आहे। त्यामुळे तुम्ही आमच्यापैकी कोणाच्या नात्यातून सणासोहळ्याच्या अनुषंगानं, औचित्याच्या अनुषंगानं, आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या अनुषंगानं अभिवादन केलं तर हरकत नाही। मात्र नेता असेल त्याच्या पुढे झुकायचं आणि त्याच्या पाया पडायचा हा काँग्रेस पक्षाचा विचार नाही। याची आपण सर्वांनी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नोंद घ्यावी, हा माझा सगळ्यांना दुसरा कोणी चांगले कपडे घातले तर राहुल गांधीचं पोट दुखायचं काही कारण नाही। राहुल गांधींपेक्षा जमीन जी आहे 6,000 एकर आहे, तुमच्याजवळ कमी असली तरी चालत, मात्र त्यांच्यापेक्षा टाईट जर तुम्ही गेले तर राहुल गांधी तुम्हाला फुलच लावण्याचं काम करेल। त्यामुळे मोठे जळके कपडे घालण्याचं पारतंत्र तुम्हाला आता काही राहिलेलं नाही। जाऊ द्या, कोळसा किती उघड जातं, त्यामुळे त्याच्यात न बोललेलं बरं। मात्र एवढे 4 शब्द जर बोललो नसतो तर तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं याचा काही झालं तुम्हाला। संस्थांच्या ज्या निवडणुका लागल्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, या संदर्भातली आजची आढावा बैठक। या आढावा बैठकीसाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, या जिल्ह्याचे सुपुत्र, तुमचे आमचे सगळ्यांचे आवडते बंटी दादा, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले ज्ञानेश्वर पाटील म्हणजे आमचे नाना, त्याचप्रमाणे रामविजयजी बुरुंगले, प्रदेशचे आपले सचिव, आपल्या शेजारच्या जिल्ह्यातून आपल्यामध्ये इथे आज निरीक्षक म्हणून उपस्थित असलेले आमचे प्रकाश भाऊ तायडे, मोहतेशम रजा, अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष, त्यासोबतच मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अशोकराव इंगळे, या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचा दौरा सुरू केला। काल घाटावरचा दौरा झाला, काल चिखली, लोणार आणि मेहकर अशा पद्धतीचे दौरा झाला आणि आज खामगाव, शेगाव, जळगाव जामोद आणि नंतर मलकापूर येण्याची लढाई इथं आपण लढतोय। डर तो मैं भी गया था फासला देखकर, खूप अंतर होतं, प्रचंड अंतर त्यांच्या आणि आपल्यामध्ये, विजयाने आपल्यामध्ये। डर तो मैं भी गया था फासला देखकर, पर मैं बढ़ता ही गया रास्ता देखकर।
और खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, मेरा हौसला। बैठका या संपन्न होण्याचा सपाटा महाराष्ट्रात सुरू आहे। 12 तारखेला स्टेट पार्लमेंटरी बोर्डमध्ये आम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये अंतिम शिक्केमोर्तब करणार आहोत। RSS प्रमुख जे आहेत भागवत यांनी सांगितलं आहे भारत में कोई अहिंदू नहीं है, हम राजनीति नहीं राष्ट्रनीति का समर्थन करते हैं, उसके बारे में क्या कहेंगे? ते कन्फ्यूज आहेत। त्यांच्या बोलत असताना त्यांचा पुढच्या वाक्याला मागचा काही संदर्भ नसतो आणि दरवेळेस ते त्यांचे स्टेटमेंट बदलत असतात। वास्तविक पाहता जी आध्यात्मिक जी परंपरा आहे त्या आध्यात्मिक परंपरेमध्ये ते नेहमी चुप्पी साधलेली असते। जो अस्पृश्यता जी आहे त्या संदर्भात ते बोलत नाही, स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगाने ते काही बोलत नाही आणि ते विशिष्ट वर्गाची मक्तेदारी ठेवण्याच्या अनुषंगाने सातत्याने ते बोलत असतात। मात्र त्यांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं ऐकलेलं नाही। कारण 75 वर्षानंतर निवृत्ती घ्या असं संघानी आणि मोहम्मद भागवतजींनी सांगितल्यावरही त्या निर्णयाला घेराची टोपली नरेंद्र मोदींनी दाखवलेली आहे आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत यांना देखील त्यांनी सूचना केली की अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घ्या। त्यांच्या त्याही सूचनेचं आणि आदेशाचं देवेंद्र फडणवीसांनी पालन केलेलं नाही। पण त्यांचं देशाचा पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं ऐकत नाही, त्यांचं या देशातले लोक काय ऐकणार? विजय वडेट्टीवार हे म्हणतात की मुंबई महानगरपालिका हे स्वबळावर लढू, काँग्रेसही स्वबळावर लढेल, ही त्यांची अधिकृत घोषणा आहे का? अनेक नेत्यांची अनेक कार्यकर्त्यांची मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं मत आहे, तशा प्रकारची भावना आहे आणि त्यांनी ती बैठकातून आणि इतर वेळेस त्यांनी त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे। अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाही। एकदा या संदर्भातली निवडणुकीची घोषणा झाली की पक्ष त्यावर अंतिम निर्णय घेईल। वो पार्थ पवार का जमीन घोटाला निकल आया है, उसके ऊपर उनको बचाने की कोशिश की जा रही है, पूरी बचाने की कोशिश की जा रही है और इसमें अजीत दादा पवार ने तो तत्काल रिजाइन दे देना चाहिए। एक अलग ही देवेंद्र फडणवीस पैटर्न निकाला है कि गलती करो, गलती लोगों के सामने आने के बाद वो जो ठहराव है, वो जो रजिस्ट्री उसको कैंसिल कर दो। तो एक मजाक उन्होंने व्यवस्था का बना के रखा है और सत्ता में केवल दलाल जो है वही सरकार चला रहे, जनप्रतिनिधि या कानून अपना काम नहीं